तिसरी बातमी आता एक पुण्यामधूनच आहे। रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्या वादामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केलाय। काल मोहोळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास 40 मिनिटांची चर्चा झाली आणि या चर्चेअंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोहोळांना आश्वासित केलंय। धंगेकरांचं वागणं शिंदेंच्या कानावर घालणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोहोळांना आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आता धंगेकर विरुद्ध मोहोळ या वादाचा आता नवा अंक आता आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण आता याच वादामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आणि आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत असणार आहे। मी सर्वप्रथम भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकरांकडे येणार आहे। विनायकजी, आता आपण बघितलं असेल की धंगेकर काय ऐकायचं नावच घेत नाही, ते बेछूटपणे आरोप करतायत। काल मोहोळांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि अखेर त्यांनी न राहून आता मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा सगळा विषय टाकलाय। प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय, काही वेळापूर्वीची एक बातमी होती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते अचानकपणे दिल्ली दौऱ्याला गेलेत। मात्र याचा आणि याचा काहीतरी थोडासा संबंध आहे का, आणि नेमकं आता फडणवीसांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे, तर मग हा वाद तरी आता फडणवीसांच्या हस्तक्षेपानंतर शमेल असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच संपेल, कारण आपण महायुतीतल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जी वेगवेगळी स्टेटमेंट ऐकली, ज्याच्यामध्ये उदय सामंतजी असतील, त्याच्यानंतर चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, प्रवीणजी दरेकर असतील, सगळ्यांच्या बोलण्यामध्ये समन्वय आणि संयम हे दोन शब्द आहेत। सगळ्यांनी एकमेकांना आवाहन केलेलं आहे आणि आपण म्हटलं की आता माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला। माननीय मुख्यमंत्री हे अतिशय कर्तव्यदक्ष आणि राज्यावर लक्ष ठेवून असतात, त्यामुळे त्यांनी आता हस्तक्षेप नाही केला। त्यांना सगळी माहिती होती, त्यांना जेव्हा गरज वाटली असेल की आता हे थांबवलं पाहिजे किंवा आता आपण याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे, तेव्हा ते आले। परंतु त्यांच्याकडे सगळ्या माहिती होती आणि त्यांची जी काही एक राजकीय समज आहे ती सर्व राज्यांनी मानलेली आहे आणि स्वतः त्यांचं जे व्यक्तिगत चारित्र्य आहे ते अतिशय उच्च नीतिमत्ता ते पाळतात, त्यामुळे त्यांच्याविषयी राज्यातल्या जनतेला आदर आहे आणि त्याच पद्धतीने ते जनतेच्या हिताचा निर्णय घेत असतात। त्यामुळे या सगळ्या प्रकरणांमध्ये थोडंफार जरी वादावादी झाली तरी जनतेच्या हिताशी कुठेही प्रतारणा होणार नाही, अशा पद्धतीने ते नक्की हस्तक्षेप करतील आणि हा वाद जो आहे तो योग्य ठिकाणी थांबेल असं मला वाटतं। आता आपण उल्लेख केलात की शिंदेजी दिल्लीला गेले, तातडीने गेले, त्याबद्दल आता काही बोलणं योग्य होणार नाही। आपल्या पुढे त्याचे तपशील तुमच्या माध्यमातूनच लवकरच येतील। बर, मी आता आमचे प्रतिनिधी रोहन कदमकडे जाणार आहे। रोहन, तू पुण्यातनं सर्व या घटनेचे सगळे तपशील तू आमच्यापर्यंत पोहोचवतोयस। तू सुद्धा जवळनं हे राजकारण बघितलं आहेस पुण्यातलं, धंगेकर विरुद्ध मोहोळ, कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती धंगेकरांना आव्हान होतं मोहोळांचं, तेव्हापासूनच या वादाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण। पण एक गोष्ट या निमित्तानं आहे, ते म्हणजे अशी की आता मोहोळच टार्गेट का होत आहेत, धंगेकरांच्या निशाण्यावरती आता मोहोळांनाच का केलं जातंय? काय अधिकची माहिती या संदर्भात? केवळ मोहोळच नाही, आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी निलेश घायवळ प्रकरण जे आहे ते पुण्यामध्ये चांगलंच गाजलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये मंत्री चंद्रकांत पाटलांना देखील चांगलं जे आहे ते धंगेकरांनी घेरलेलं होतं आणि धंगेकर सातत्याने सांगतायत की मी शिवसेनेत जरी असलो, आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तरी हे प्रश्न जे आहेत ते पुणेकरांचे आहेत। गुन्हेगारी पुणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भयभीत जे आहेत ते गुन्हेगारांमुळे पुणेकर झालेले आहेत असं त्यांनी चंद्रकांत पाटलांवरती आरोप करताना सांगितलं। आणि आता जैन समाजाची भूमिका जी आहे ती रवींद्र धंगेकर मांडताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे एकंदर धंगेकरांनी प्रवेश जरी काँग्रेसमधून भाजपमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये केलेला असला तरी अजून देखील धंगेकर जे आहेत ते भाजपच्या विरोधातल्या भाजपच्या नेत्यांच्या विरोधामध्ये जे आहेत ते उभे ठाकताना पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने आव्हान जे आहे ते या बडे नेत्यांना देताना पाहायला मिळत आहेत। आज देखील अशाच पद्धतीने जे आहे ते धंगेकरांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। केवळ जैन बोर्डिंगचा विषय इतकाच आमचा मर्यादित मोहोळांसोबतचा वाद आहे, हा वाद जर का मिटला आणि जैन बोर्डिंगच्या वरती जे आहे ते जसे यापूर्वी जैन बोर्डिंग उभं होतं तसंच जर राहिलं आणि तो व्यवहार जर का रद्द झाला तर मी माझ्या हाताने जिलेबी जी आहे ती मुरलीधर मोहोळांना भरवेल, अशा प्रकारचं मत जे आहे ते काही वेळापूर्वी धंगेकरांनी मांडलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे हा वाद जो आहे तो धंगेकर विरुद्ध भाजप असा नाहीये, परंतु धंगेकर विरुद्ध मोहोळ असा जरी वाद आत्ताच्या घडीला पाहायला मिळत असला तरी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांवरती देखील त्याच टीका जी आहे ती सहन चंद्रकांत पाटलांना करायला लागलेली होती आणि त्यामुळे हा सगळा वाद आपण पुण्यामध्ये पाहतोय। पुण्यामध्ये या सगळ्या
सगळ्या जैन बोर्डिंगमुळे इतका वाद विकोपाला गेलेला पाहायला मिळतोय की महायुतीमध्ये जे आहे ते तणाव या दंगेकरांमुळे आणि मोहळांच्या या सगळ्यामुळे निर्माण झालेला पाहायला मिळतोय. नेमकं आता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमध्ये मोहळांचं काय बोलणं झालं, मोहळांनी खरंच तक्रार दंगेकरांची केली आहे का, की इतर काही प्रश्न घेऊन मोहोळ त्यांच्याकडे गेलेले होते, की मोहोळांनी स्वतःहून या सगळ्या संदर्भातला खुलासा करणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मग ते पुन्हा बिहार दिल्लीला गेले. या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण जरी सगळं तापलेलं पुण्यामध्ये पाहायला मिळत असलं खरंय रोहन, तरी त्यामुळे आता देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा वाद नेमका कधी शमतो आणि कधी नेमका आता या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आणि आपल्यासोबत होते भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. सर, आपले सुद्धा आभार.